नमस्कार सेवक सेविकांनो. परमात्मा एक या मार्गात केवळ आजारपण दूर होत नाही, तर माणसाचे संपूर्ण जीवन बदलून जाते. बाबांनी अनेकांना व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढून सन्मार्ग दाखवला. आज मी तुम्हाला एका अशा सेवकाचा सत्य अनुभव सांगणार आहे, ज्याने बाबांच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. पण नंतर जेव्हा त्याला आपली चूक उमगली, तेव्हा बाबांच्या एका शब्दाने त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. ही गोष्ट आहे नागपूर जवळील एका छोट्या गावातील. तिथे एक व्यक्ती राहत होता, जो अत्यंत गरिबीत दिवस काढत होता. पण गरिबीपेक्षाही मोठी समस्या म्हणजे त्याला दारूचे खूप मोठे व्यसन होते. दिवसभर मजुरी करून जे काही पैसे मिळायचे, ते तो दारूमध्ये उडवून द्यायचा. घरात पत्नी आणि लहान मुले उपाशी झोपायची. घरात रोज भांडणे आणि अस्वस्थता असायची. अशातच गावातील एका जुन्या सेवकाने त्याला बाबा जुमदेवजींच्या परमात्मा एक मार्गाबद्दल सांगितले. त्याने सांगितले की जर तू बाबांच्या चरणी येशील आणि तत्व, शब्द, नियमांचे पालन करशील, तर तुझे व्यसन सुटेल आणि घरात सुखशांती येईल. त्या व्यक्तीने बाबांच्या मार्गात प्रवेश केला. सुरुवातीला काही महिने सर्व काही खूप छान चालले. त्याचे दारूचे व्यसन सुटले, घरात पैसे टिकू लागले आणि कुटुंबात आनंद परतला. पण म्हणतात ना, माणसाचे दिवस बदलले की तो जुने दिवस विसरतो. काही महिन्यांनी एका लग्नाच्या कार्यात मित्रांच्या आग्रहास्तव त्या सेवकाने विचार केला की फक्त आजच्या दिवसापुरती थोडीशी दारू प्यायल्याने काय फरक पडणार आहे, बाबांना कुठे कळणार आहे. आणि त्याने पुन्हा दारूला हात लावला. त्याने आपली ही चूक घरात आणि मार्गदर्शकांपासून लपवून ठेवली. पण बाबांच्या मार्गात नियम फार कडक आहेत. जसे त्याने दारू प्यायली, त्यानंतरच्या काही दिवसांतच त्याच्या घरात पुन्हा संकटे सुरू झाली. त्याची कमावलेली सर्व संपत्ती अचानक वाया जाऊ लागली. त्याची तब्येत इतकी बिघडली की त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मोठे डॉक्टरही त्याचा आजार पकडू शकत नव्हते. तो मृत्यूच्या दारात पोहोचला होता. शेवटी त्याच्या पत्नीने अत्यंत व्याकुळ होऊन बाबांच्या फोटोसमोर लोटांगण घातले आणि रडून प्रार्थना केली. तिने पतीची चूक मान्य केली आणि क्षमा मागितली. जेव्हा त्या सेवकालाही आपली चूक समजली, तेव्हा त्याने मनोमन बाबांची माफी मागितली आणि पुन्हा कधीही नियमांचे उल्लंघन करण्याचा शब्द दिला. सेवक बंधूंनो, आश्चर्य म्हणजे जशी त्याने अंतःकरणातून क्षमा मागितली आणि बाबांच्या चरणी शरणागती पत्करली, तशी त्याची प्रकृती चमत्कारिकरित्या सुधारू लागली. औषधांनी जे काम केले नाही, ते बाबांच्या दयेने केले. तो सेवक पूर्णपणे बरा झाला आणि त्याने आजन्म बाबांच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. हा अनुभव आपल्याला शिकवतो की बाबांच्या मार्गात चोरी आणि लबाडी चालत नाही. आप माणसाला फसवू शकतो, पण त्या परमेश्वराला नाही. जर चूक झाली असेल तर ती प्रामाणिकपणे कबूल करून माफी मागितली तर बाबा नक्कीच क्षमा करतात. तुम्हाला हा सत्य अनुभव कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. बाबांच्या अशाच ख्या आणि प्रेरणात्मक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सर्व सेवक आणि सेविकांना आदरपूर्वक नमस्कार. परमात्मा एक.